मंडळी नमस्कार, कसे आहात? तर प्रिन्सेस आरवी चॅनलवरती सर्वांचं स्वागत करत आहेत. तर मंडळी पाहू शकता, म्हणजे खूप दिवसातून मी व्हिडिओ टाकतोय. आम्ही शिफ्टिंग झाल्यापासून ना व्हिडिओज टाकलेला नव्हता. तर बघू शकता सगळे दोघेजण आवरून बसलेले आहेत. बाहेरचं जे वातावरण आहे 11चं वातावरण आहे मंडळी, 11 वाजलेले आहेत. तर आजचं जे जेवण आहे ते मी सकाळी नाश्ता नाही केलेला, कारण त्याचं तुम्हाला सांगतो. कारण आज आहे आमरस आणि खूपच टेस्टी आहे. मस्तपैकी मी थोडा पिलेलो होतो. तर मंडळी आता तुम्हाला दाखवतो ताट कसं आहे. अरे भाया तुम्ही जेवला? दूध पेला का जेवला? काय खाल्लं? अरे काय खाल्लं? काय खाल्लं? दूध पेला की जेवला? तर मंडळी दोघेजण आहेत ना सकाळ सकाळी दूध पेलेले आहेत. तर त्याच्यामुळे त्यांचं जेवण आता खूपच लेट आहे. आणि माझं जे आहे ते मी सकाळी काही नाश्ता वगैरे नाही केलेला. म्हणलं आता 11 वाजता आपण जेवणच करूया. सकाळी चहा पिलेलो होतो. तर तुम्हाला दाखवतो बाहेरचं वातावरण पण. तर बघू शकता आज रविवार आहे, संडे, आणि बाहेर वातावरण किती छान झालेलं आहे. तर हे वातावरण पाहू शकता. तर ऊन पडलेलं आहे खडखडीत. तर बघू शकता ढग वगैरे आलेले नाहीत. आता लवकरच पावसाळा चालू व्हावं असं वाटतंय. पाहू शकता आज आहे रविवार. तर आजचं आमचं हे जेवण आहे. इकडे जे आहे ते पुऱ्या आहेत. इकडे जे आहेत ते चटपटीत मंडळी वेगवेगळ्या टाईपचे पापड आहेत. आणि ही बासुंदी आहे. आणि हे जे आहे ते आपला आमरस आहे, फक्त थोडा घट्ट आहे. आणि इथं जे आहे ते बटाटा भाजी आहे, एकदम चरचरीत आहे. ही चवळीची भाजी आहे. तर कोणाकोणाला आवडती मंडळी कमेंट करा. आणि सोबत आमचा भात पण आहे. तर मंडळी आजचं ताट असं आहे. बाहेर जे आहे ते ऊन पडलेलं आहे. मला वाटतं टायमिंग जे आहे ते 11:30 आहे. नाश्ता न करता मी ना आमरस असल्यामुळे जेवायलाच बसलेला. तर पोरांनो म्हणा की राम राम. नमस्कार. तर मंडळी बघू शकता हृदव आणि आरवी तयार झालेले आहेत. तर मंडळी ब्लॉग जे आहेत ते आमचे खूप दिवसापासून येत नाही आहेत, कारण आम्ही शिफ्टिंग केलेलं आहे, तुम्हाला माहीतच आहे. तर शिफ्टिंग करताना भरपूर साऱ्या गोष्टी येतात, तुम्हाला माहीत आहे. म्हणजे गॅसपासून ते पाण्यापासून ते प्रत्येक गोष्ट मंडळी बघावी लागते. तर त्याच्यामुळं जे आहेत ते लाँग व्हिडिओ जे आहेत आणि शॉर्ट व्हिडिओ तेही आलेले नाहीत. तर आता मी रेग्युलरली मंडळी तुमच्यासोबत जे आहेत ते रोजच्या रोज व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही भरभरून प्रेम करत आहात व्हिडिओवरती, तर तसाच प्रेम तुमचा राहू द्या मंडळी. तर तर आज मंडळी व्हिडिओ करण्याचं कारण खूपच खास आहे, कारण आम्ही सर्वजण चाललेलो आहे बाहेर. कुठं चाललेलो आहे आरवी आणि हृदव? आरवी अरे दोघांचं पण चुकलेलं आहे. आपण चाललेलो आहे हॉस्पिटलला, बरोबर ना? कुठं चाललो आरवी आपण? हॉस्पिटलला. तर मंडळी आम्ही आज चाललेलो आहे हॉस्पिटलला. तर नवीन ठिकाणी आम्ही आलेलो आणि इथं जे आहे ते पाणी जे आहे ते थोडंसं खराब आहे, किंवा कोणती तर गोष्ट खराब आहे. त्याच्यामुळं आमचे पोट जे आहे ते सर्वांचं बिघडलेलं आहे. आणि मागच्या 4 ते 5 दिवसापासून जे आहे ते पोट खराब आहे. तर हृदव असेल, आरवी असेल, म्हणजे सर्वांचंच पोट जे आहे ते व्यवस्थित नाही आहे. तर ह्याचं कारण पाणी आहे. तर त्याच्यामुळं आम्ही सर्वांचंच पोट जर खराब होत असेल तर म्हणलं दवाखान्यात दाखवलं पाहिजे. तर त्याच्यासाठी आम्ही सर्वजण चाललेलो आहे. आणि हृदव आमचा म्हणतोय की आपण डीमार्टला चाललो आहे. आरवी म्हणते फिरायला चाललो आहे. पण आपण चाललो आहे कुठं दोघं? कुठं चाललो आहे रे सगळेजण? हॉस्पिटलला. चाललो आहे हॉस्पिटलला. मग चप्पल घातली का? बघू. हां घातली की रे. तर पाहू शकता हृदव आरवी आमचे तयार झालेले आहेत आणि चाललेले आहेत बाहेर. आता बाहेर काय करता बाळानं? करता येते ओपन? थांब मी करतो. थांब थांब थांब. सर 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 लागेल लागेल लागेल. जा. तर आता हे दोघेजण इथं खेळत बसतायत. जोपर्यंत आम्ही आवरत नाही तोपर्यंत खेळत बसा. हे खाली नको जाऊ. खाली नाही जायचं, तिथंच खेळायचं आहे. नको खाली बाळा. हां तसं कर, पण खाली जाऊ नको, ठीक आहे? आरवी खाली आहे की वर काय? नको नको राहू दे आता, ठीक आहे? तर आजचं बाहेरचं वातावरण पाहू शकता. ऊन पडलेलं आहे खडखडीत आणि एक नंबर वातावरण झालेलं आहे. कसं केलं बघू? हां का बरं कसं केलं?
होय व्हेरी नाईस. छान छान. चला आता जाऊया मंडळी. आता आम्ही निघत आहोत. तर बघू शकता सर्वजण आवरलेले आहेत. तर मंडळी भेटूया हॉस्पिटलमध्ये. बरोबर आम्हाला बाहेर यायला ना दुपारच झाल्यागत झालेलं आहे. ऊन पडलेलं आहे. तर आम्ही आता आतमध्ये आलेलो आहे. पाहू शकता हॉस्पिटल जे आहे ते दुसऱ्या मजल्यावरती आहे. तर हॉस्पिटलमध्ये सगळे ट्रीटमेंट घेतलेले आहे. त्यांनी फाईल बनवून दिलेली आहे. त्याच्यानंतर रस प्यायला आलेलो आहे. कारण ऊन एवढं आहे ना रसच पिऊ वाटत होता. त्याच्यानंतर गोळ्या वगैरे घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर घरी जाणार आहे. आत्ताच आम्ही घरी पोचलेलो आहे. हे पाहू शकता एवढे औषधे दिले आहेत डॉक्टरनी. अजून पण तिकडं आहेत मंडळी. तर आता बघूया दोघांना पाजायचे आहे. मुलाने इकडे खेळणी काढून ना सगळा राडा करून ठेवलेला आहे. तर बाहेर पाहू शकता 3:30 वाजलेले आहेत. तर आम्हाला यायला बघू शकता 12च्या आसपास आम्ही गेलो होतो. एवढा वेळ झाला. बाहेरचं छानच वातावरण आहे. आता भेटूया मंडळी उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.